पाय खाय मूर्ख मुली, जरा सुद्धा अक्कल नाहीये ना तुला? हा, कोणाला खेळायला बोलवतेस तू? अहिल्या देवी किर्लोस्कर आहेत त्या. तुझ्यासारख्या एका मोलकर्णी सोबत आता त्या मंगळागौर साजरी करणार का? दिशा मॅडम, ते दामिनी मॅडमने सांगितलं. काय गे पारू, सारखं काय तुझं दामिनी मॅडम दामिनी मॅडम? मी कधी सांगितलं तुला उगाच माझं नाव घ्यायचं नाही सगळीकडे? तुला ना बोट धरायला दिलं म्हणून हात धरू नको तू आणि ती सावित्री. दामिनी आंटी, ती हॅबिट हिलाय या पारूला सतत पुढे पुढे करत असते, सासू मॉमच्या आणि या घरातल्या सगळ्यांच्याच. नॉनसेन्स. ही ना, ही दिशा एक नंबरची खोटारडी आहे. हिनेच सांगितलं आहे ना. तुम्ही काय बघताय? तुम्ही ना निघा आता आणि राहिलेली मंगळागौर तुमच्या घरी जाऊन खेळा. आल्या मोठ्या अहिल्या देवीला नाचवायला एवढं सोपं वाटतंय का तुम्हाला? निघा. थांबा. चला मंगळागौर खेळूया. थँक्यू सासू मॉम, तुम्ही आलात रेडी होऊन. खरं तर ही माझीच आयडिया होती. मीच सांगितलं होतं पारूला तुमच्यासाठी ही घागर घेऊन यायला. मग तूच का नाही म्हणालीस चला मंगळागौर खेळूया म्हणून? चला चला खेळूया, घ्या कळशा. तुझा आणि फुगडीचा काही संबंध नसेलच. काय मग, मला पण पाडणार? नाही हो, मला ना कोणालाच पाडायचं नव्हतं. चला. शुअर. सावित्री आत्या, आपण मी खेळूया. चल. चला. मी शिकवते ना आदित्य सर, मी शिकवते. प्रिया मॅडम, आपण आवरूया का आता? तुम्ही बी कापड बदलून घ्या, तुमची कापड वाळली आहेत. पारू,
अगं बस ना जरा वेळ, गप्पा मारूया आपण. ये ना. बर. खूप मज्जा आली ना आज तिकडे मंगळागौर खेळायला. वय, मी आयुष्यात पहिल्यांदाच एवढं एन्जॉय केलंय. एकतर शहरात नवीन आणि त्यात मला तुझ्यासारखी एवढी चांगली मैत्रीण मिळाली. त्यामुळे हे सगळं ना मी खूप 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 एन्जॉय केलंय. म्हणजे एका पॉइंटला तर असं वाटत होतं की ही मंगळागौर सावित्रीची नाही, तुझीच आहे. पारू, एक विचारू का तुला? हाय का आता? मैत्रीण बी म्हणता आणि विचारू का बी म्हणताय.